नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रहाटगाव शिवारातील धक्कादायक घटना घडली असून या घटनेची चर्चा शहरासह जिल्ह्यात पसरली आहे। 7 महिन्यापूर्वी आंतरजातीय विवाह करून सुखी संसाराचे स्वप्न रंगवणाऱ्या एका कुटुंबाचा दुर्दैवी शेवट झाल्याची घटना रविवारी दिनांक 23 रोजी नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली। पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर पतीने सुद्धा आत्महत्या करून जीवन संपवलं। अमोल सुरेश गायकवाड वय वर्ष 35, शिल्पा अमोल गायकवाड वय वर्ष 32, दोन्ही राहणार रहाटगाव अशी मृतकांची नावे आहेत। या घटनेतील मूळ कारण अद्याप पुढे आले नाही, त्यामुळे नांदगाव पेठ पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत। मूळचे धामणगाव जिल्ह्यातील वाठोडा व सध्याचे रहाटगाव येथील रहिवासी अमोल गायकवाड आणि रामगाव येथील शिल्पा गायकवाडचा 7 महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता। प्रज्वल पाथरे यांच्या शेतात अमोलचे वडील रखवालदारी आणि मजुरी करत होते। त्या ठिकाणी असलेल्या फार्म हाऊसमध्ये अमोल आणि शिल्पा तसेच अमोलचे वडील सुद्धा वास्तव्यात होते। 2 दिवसापूर्वी अमोलचे वडील बाहेरगावी गेले होते आणि रविवारी सकाळी परत आल्यानंतर त्यांनी मुलगा आणि सुनेला आवाज दिला, मात्र त्यांना प्रत्युत्तर न मिळाले आणि त्यामुळे वडिलांनी खोलीत जाऊन पाहिले असता पलंगावर शिल्पाचा मृतदेह दिसला, तर अमोल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। त्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी दोघेही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले व नंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले। या प्रकरणाचा तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।